दोन्हीही जवळचे आपल्याला पाहायला मिळतात. ईस्ट वेस्ट हा फक्त फरक आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होत असताना ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू हिरेन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅड चा व्यवस्थित समन्वय होत असताना तत्पूर्वी मात्र डीप मिड विकेटला थोडीशी लूज फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फंबलिंग झाला आणि तत्पूर्वी 2 धावा. ॲज अ लिटल ॲज अ मिकल थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं. एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे हे हिरेन जाणतोय आणि त्याला सुरेख साथ देत असताना रोहित आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 2. रोहितचा विचार केला तर 33 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा संस्थापक यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज कमवा. हिरेनची ही ताकद नजाकत. 6 धावा. गुड शॉट. क्या बात है. पाटील बंधू यांना विनंती करतोय की त्यांनी लगेच आमच्याशी संपर्क साधायचा. जितेश पाटील बंधू लगातार 3 चौकार त्यांनी ठोकले होते आणि त्याच्या कॅश प्राइज एकूणच इथे जमा आहे. जितेश पाटील बंधू प्लीज. एनपी स्पोर्ट्स लगातार 3 षटकार 500 रुपयांचं कॅश प्राइज 1500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. लगातार 3 षटकार जर येत आहेत तर एनपी स्पोर्ट्स यांच्याकडून 1500 रुपये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचं टॉप एज आणि या वेळेला मात्र कोणती चूक करणार नाहीये जश. गुड बॉलिंग. हिरेनला मात्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला धाडलं गेलं. 1 षटकार आला तरी काय झालं. माझ्याकडे ती गुणवत्ता आहे, माझ्याकडे ते कॅलिबर आहे हे या वेळेला दर्शवत असताना जश आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. फलंदाज या ठिकाणी हिरेन. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. धावांची गती जर आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवर आपण पाहू शकताय. षटक क्रमांक एकंदरीत पहिला आहे आणि पहिल्या षटकातील 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. जशने मात्र यावेळेला चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन ऑपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये म्हणा किंवा संकेत आयुष्यात म्हणा संधी देत असते वारंवार आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं. ते जशने यावेळेला ओळखलं की जरी माझ्यावर षटकार आला या चेंडूवर तरी सुद्धा माझ्यामध्ये ते कॅलिबर आहे. सुंदर गोलंदाजी. काय म्हणशील संकेत. नो डाऊट तो स्ट्रायकिंग बॉलर आहे. मागच्या काही वर्षामध्ये नक्कीच या मुलांना नाव कमवलंय आणि निश्चितच आज राई संघाच्या माध्यमातून खेळताना तो सातत्याने चांगली कामगिरी करतोय. खूप चांगलं क्रिकेट. एक माहिती मिळते ते म्हणजे किरणदादा म्हात्रे आणि उषा म्हात्रे यांच्या आज लग्नाचा देखील वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्यांनी देखील आपण या शुभेच्छा द्यायच्या आहेत. लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांना आणि मेनी मोर टू कम. मी एवढंच म्हणेन कारण ही जी पार्टनरशिप आहे ती पार्टनरशिप अशीच वृद्धिंगत होत राहावी हीच इच्छा आई चंडिके चरणी. डेफिनेटली. या वेळेला आपण पाहू शकतायत की विशाल नाईक सर त्या ठिकाणी दर्शवतायत की नोचा इशारा मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की 390 अंश कोणामध्ये मात्र 3 क्षेत्ररक्षक राहिले होते आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं. पहा तुमच्याकडे ती एकंदरीत जी आपल्याला वृत्ती पाहायला मिळते ते मात्र विशाल नाईक सरांनी दाखवलं गेलं की यस तुम्ही 3 क्षेत्ररक्षक ठेवले होते आणि याच वेळेला मात्र आपण पाहू शकतायत हेच त्यामुळे मात्र पॉप्युलर पंच का या वेळेला पाहायला मिळत आहेत कारण तुमच्याकडे ते क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते मात्र यावेळेला दर्शवलं जातं. आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हार जीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत आणि जेव्हा जेव्हा संकट आली ना त्या संकटाला जिद्दीने तोंड दिलं आणि संकटाच्या नद्या पार केलेत. म्हणून आज पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचतोय फलकावर. दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा 3 चेंडूचा खेळ झालाय. एकंदरीत ललित भोईर बंड्या यांनी मात्र फ्री हिटचा सिग्नल दिला होता. एनपी स्पोर्ट्स लगातार 3 षटकार 1500. ऑन साईडला फटका चांगला आहे मात्र चेंडू निघून जाईल
लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तत्पूर्वी फेकी येईपर्यंत खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. 11 रन्स. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गुडदेव अगेन्स्ट खेळत असताना जेम्स बॉन्ड राई या दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. जेम्स बॉन्ड राई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण गोडदेव संघाने जिंकलेला टॉस आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारण्याचा धाडस निर्णय घेतला. कारण गोडदेव संघाने पाहिलं की आता मात्र हवेचा झोत जास्तीत जास्त जवळजवळ 10च्या नंतर वाहणार नाहीये. अजून एक एनिवर्सरी जर बघितलं तर रेशमा अत्तर जी और मुजावर अत्तर जी उनकी भी आज एनिवर्सरी है. उनको भी बहुत बहुत शुभकामनाएं इस टूर्नामेंट की ओर से. यावेळा हा मात्र अप्रतिम चेंडू टप्पानंतर उसळतोय. बॅकवर्डला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. मात्र निश्चितच आमचे मान्यवर आपल्या कामानिमित्त प्रस्थान करतायत. मात्र सन्माननीय खासदारांचं खास खास कौतुक, अतिशय चांगलं प्रेम या स्पर्धेला त्यांनी दिले आणि एकूणच आपण बघतोय युवासेना आणि शिवसेना यांच्या मार्फत पुन्हा एकदा त्यांचं आपण कौतुक करूया. थँक्यू व्हेरी मच साहेब. आणि निश्चितच तुमचे जे प्रेम आहे ते असंच या गावावर राहू द्या. डेफिनेटली यावेळेला वसंतजी चव्हाण साहेब आपण पाहू शकतायत. खासदार साहेब राजेंद्र गावित साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या समवेत किरणजी म्हात्रे साहेब, विजय शेठ गोविंद पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. मंगेशजी चव्हाण साहेब, शशी पाटील, मिथुनदादा पाटील, मोहनदादा पाटील यांना आपण पाहू शकतात. आर के यांना आपण पाहू शकतायत. ही सर्व मंडळी जी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहेत. इस्माईल शेख या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या 12 झालेली आहे आतापर्यंत. प्रथम फलंदाजी करताना ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गोडदेव या संघाची स्थिती आपण पाहू शकाल. खूप छान पद्धतीने मात्र आपल्याला पाहायला मिळतोय हा क्रिकेटचा माहोल. शिवसेना युवासेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जुचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022 TCP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्या आपण पाहू शकतात, अनुभवू शकतात. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. लास्ट विकेट हिरेनचा जर विचार केला तर 8 धावांवर बाद झाला आणि तदनंतर जर आपण विचार केला तर आतापर्यंत चांगला पार्टनरशिप या ठिकाणी होऊ शकेल का हा प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना रोहित एका साईडला तग लावून राहिलाय. ज्यावेळेला रोहितची कदाचित जर शिरवली संघाबरोबर विकेट गेली असती तर थोडासा कुठेतरी संघ खालावला असता, परंतु इथे जर तरला थारा नाहीये. धन्यवाद राजेंद्र गावित साहेब, वसंतजी चव्हाण साहेब, धनंजय मोहिते साहेब, आपण आलात या ठिकाणी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. मोहनदादा पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतायत. यावेळेला वेगवेगळे आपल्याला पाहायला मिळत आहेत जे सितारे आहेत. धन्यवाद धनंजय मोहिते साहेब, थँक्यू व्हेरी मच. एकवीस तारखेला डेफिनेटली मात्र एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडूला मात्र यावेळेला पाठवलंय, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. 1 बाउन्स, चौकार, गुड शॉट. चौकार इथे बघायला मिळाला. हा पुलचा फटका फेवरेट फटका आहे रोहितचा, कारण जागा भरपूर वेगानं तो बनवतो. ही लढत जर बघितली एकूणच आपण बघतोय एका बाजूला जेम्स बॉन्ड राई तर दुसऱ्या बाजूला ओम ब्रह्मदेव गोडदेव. ही लढत निश्चितच चांगल्या खेळाडूंमधली लढत आहे, कारण या दोन्ही संघांनी या मालिकेतील प्रवास जर बघितला दुसरा दिवस एकूणच या दोन्ही संघांनी गाजवला होता फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये. त्यामुळे एक बॅलन्सिंग लढत आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. नो डाऊट. 16 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. रोहित या वेळेला मिस झाला पूर्णपणे. खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर हितेश एक कॅल्क्युलेशन गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहा, हितेशने या अगोदर थोडासा चेंडू अकूट टप्प्याचा ठेवला. तदनंतर त्याने जाणलं की रोहित मात्र या चेंडूला खेळू शकेल, तर आपण थोडंसं अगोदर गुडलेन स्पॉटला चेंडू मात्र पिच करूया. आणि हितेश अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार. धावसंख्या 16, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. हा झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी. जयेश गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद होताना मी म्हटलं होतं हितेश कॅल्क्युलेशन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. विकेट टेकिंग गोलंदाज. विकेट नंबर 2. धक्का दुसरा. ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गोडदेव या संघाला.
तर श्री गणेश स्पोर्ट्स विरार आणि एकूणच द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसई ब हे जर संघ उपस्थित झाले असतील तर प्लीज संपर्क साधा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 16 धावा 2 गडी बाद 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर होत असताना आपण पाहू शकाल. मिस्टर सत्या यांचं या ठिकाणी आगमन होत असताना 16 धावा 2 गडी बाद. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. इथे मात्र साहिलला सावरावं लागेल. प्रमोद इथे जर बघितलं तर किरणदादा मात्रे यांच्या वतीनं राई संघाला विकेटसाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत. तर दुसऱ्या बाजूला गोडदेव संघाला देखील पारितोषिक आहेत. षटकार मारा चौकार मारा 500 रुपये जिंका. कोण सांगताय? युवा अध्यक्ष युवा विभाग प्रमुख बहुजन विकास आघाडीचे रोहन कुंजविहारी पाटील. त्यामुळे निश्चितच बक्षिसांचा वर्षाव देखील या सामन्यामध्ये होतोय. डेफिनेटली कलागुणांना वाव देत आहेत, ऊर्जा देत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. हितेशने काय गोलंदाजी केले. आज आक्रमकतेचा सितारा बनला गेलाय. नेहमीच अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं हितेश पाटील. मॅग्निफिसंट बॉलिंग. ऑन साइडला फटका चांगला आहे. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट, सुपर टायमिंग, 6 धावा. ₹500 मानकरी ठरतील रोहन कुंजविहारी पाटील यांच्या मार्फत. तो म्हणजे विक्रम साठी अप्रतिम फटका. खूप चांगला फटका होता. यावेळेला आपण पाहू शकतायत टप्पा पडल्यानंतर मिस करतायत. नशिबाचा चौकार मेल का हा प्रश्नचिन्ह उद्भवला होता. यस, चेंडू खूप वेगाने निघून जातोय. 4 धावांकरता बॅटची एज आणि सरळ चेंडू मात्र निघून जातोय चौकाराकरिता आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय. 13ची सरासरी आतापर्यंत. ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गोडदेव या संघाची स्थिती जर आपण जाणून घेतली तर 26 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 ओव्हर कंप्लीट. 26 धावा 2 गडी बाद 2 षटकं कंप्लीट झालेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा अंकुश स्मृती चषक 2022. सरासरी 13 धावांची अप्रतिम कामगिरी ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लब गोडदेवची. अर्जुन आडे गोलंदाजी मार्कवर येतोय. खेळण्यासाठी सज्ज आहे साहिल पाटील. फुलपिच डिलिव्हरी आहे. फलंदाजाला अपील तिथे करण्यात आलंय, मात्र अपिलामध्ये तथ्य नाही. आउटसाइड द ऑफ डिलिव्हरी दिसत होती. लेग बायचा इशारा होतोय. धावसंख्या अविरत वाढत जाणार आहे. मात्र हे क्रिकेट आपण बघतोय थोड्याशा व्यत्ययानंतर सुरू झालं प्रमोद. मात्र दोन्हीकडच्या बाजूंकडे लक्ष दिलं तर निश्चितच फायटिंग दिसते आणि हीच गोष्ट एक प्रेक्षक म्हणून आपल्याला सुखावणी ठरते. नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातबर. कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाहीये, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडवू शकत नाही. आणि अशाच पद्धतीने ईस्ट अँड वेस्ट भाईंदर या वेळेला आपण पाहतोय. परंतु कोण बेस्ट ठरेल याकडे लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. 27 धावा 2 गडी बाद 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. गोलंदाज अर्जुन. काय गोलंदाजी केली होती अर्जुनने. अप्रतिम वेगवान मारा, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. आणि असं नाही आहे संकेत की अर्जुन फक्त एकंदरीत जर आपण पाहिलं तर लेग स्टंपला पिच करतोय चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करतोय. काय म्हणशील अर्जुनचं तुला ऑब्झर्व तर असेलच नो डाऊट आणि एक्सपिरियन्स सुद्धा असेल. एक गोष्ट मी नक्कीच सांगेल, त्या या मुलाकडे भन्नाट पेस नो डाऊट आहे, मात्र कंट्रोल
हा क्रिकेटचा सी जेव्हा आपण म्हणतो तो कंट्रोल या पर्टिक्युलर मालिकेमध्ये जास्त दिसलाय आणि ही गोष्ट नक्कीच राय संघासाठी अतिशय चांगली म्हणावी लागेल. मात्र विक्रम एक अतिशय चांगला बॅटर आहे आणि विक्रमच्या एक्सपिरियन्स विषयी म्हणाल तर मागच्या सातत्याने 17 ते 18 वर्षापासून ओम ब्रह्मदेव संघाला प्रतिनिधित्व करतोय. एक कीपर बॅट्समन म्हणून त्याला पाहिलं जातं. अष्टपैलू खेळाडू आहे आणि निश्चितच ज्या पद्धतीने या एकूणच सामन्यामध्ये त्याचा षटकार आलाय त्यामुळे कुठेतरी तो कमबॅक करेल ही गोष्ट इथे दिसते. लेट्स सी काय घडेल. डेफिनेटली अर्जुन एक मूर्ती लहान कीर्ती महान. आतापर्यंत त्याचं जर आपण पाहिला तर या अगोदरचा क्रिकेटमध्ये सुंदर चांगल्या प्रकारची कामगिरी केली होती, परंतु ॲनालिसिस जर आपण पाहिलं 3 षटकं 10 धावा 3 गडी बाद एकंदरीत 11 धावा खर्च केल्या होत्या. 11 चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत की निर्धाव चेंडू फेकले गेले होते. सुपर बॉलिंग अप्रतिम. पंचांकडे दाद आणि यस इज गॉन. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. LBW लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. ऍब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद आणि एक बिग विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज विक्रम जो फलंदाजाकडून खूप अपेक्षा होती तोच फलंदाज मात्र यावेळेला शिकार ठरला अर्जुनच्या गोलंदाजीवर. सुपर बॉलिंग. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. सुरू आहे. एका बाजूला आपण बघतोय धाव संख्या 27च्या घरात आहे म्हणजे चांगली कामगिरी ती म्हणजे ओमब्रमध्ये घोडदेव संघाची. तर दुसऱ्या बाजूला या षटकात एकूणच अर्जुन आडे आल्यानंतर राई संघ कमबॅक करतोय. मात्र एक गोष्ट माझ्या डाव्या बाजूला घडते. कदाचित तिथे TCP लाईव्ह मार्फत प्रशिक्षणाचे क्लासेस सुरू झालेत किंवा काय अशी गोष्ट बघायला मिळते. कारण आतापर्यंत या मालिकेत 8वा स्कोरर डिजिटल स्कोरिंगसाठी आलाय आणि जर कोणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तर मोफत प्रशिक्षण अवेलेबल आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 27 धावा 3 गडी बाद. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळालेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. द ग्रेट मराठा संस्थापक आदरणीय मोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण कमवा. एका साईडला रोहन पाटील यांनी सुद्धा मात्र पारितोषिक लावलंय. नो बॉलचा या ठिकाणी इशारा येतोय. खूपच कमरेच्या वरती असल्या कारणानं डेफिनेटली या ठिकाणी नो मिळेल, कारण बिमरच्या स्वरूपात आपण पाहू शकतायत, कारण हे पंच आहेत खूप चांगल्या प्रकारचं. आणि अजून RK अर्थातच रणजितदादा केनी RK एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. केतन भोईर दिसले की मला ती इलेक्ट्रिकल LED बेल जे पाहायला मिळते त्यांनी स्पॉन्सरशिप केले गेले RK एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. जनक भोईर असतील. धावसंख्या 29 3 गडी बाद. उजव्या हाताने अर्जुन राई एक्सप्रेस. अप्रतिम. साहिल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बाउन्स झाल्यानंतर जो बॅटचं एलिव्हेशन होतं ते मात्र प्रॉपरली आपल्याला पाहायला मिळालं नाही, कारण अगोदरच हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता संकेत आणि त्या कारणास्तव साहिलला एक्झॅक्टली खेळता आला नाही. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. आजचा 15 मेचा दिवस, परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आज खूप मात्र यावेळेला बॅड न्यूज आली. अर्थातच अँड्रू सायमंड एक अष्टपैलू नेतृत्व ज्याने 2 वर्ल्ड कपमध्ये खूप चांगल्या प्रकारचं नेतृत्व केलं होतं, तो आज कार ॲक्सिडेंटमध्ये मात्र मृत्युमुखी पावला आणि ऑस्ट्रेलियाला मात्र आज शोककळा पसरली. क्या बात आहे. अर्जुन जबरदस्त गोलंदाजी, आक्रमकता काय असते, एक्सलंट डिलिव्हरी, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. काय म्हणशील संकेत? 30 धावा 3 गडी बाद. नाही, अप्रतिम गोलंदाजी होते. मात्र माझं लक्ष इथे एकूणच पारितोषिकांवर लागलंय. 4 फोन येत आहेत. रोहन सांगतायत की षटकार मारला तर 500 रुपये, चौकार मारला तर 500 रुपये. RK सांगतोय एकूणच सीमारेषेला बाहेर झेल घ्या 1000 रुपये. मोहनबाई सांगतायत सीमारेषेच्या बाहेर घ्या 1000 रुपये. यावेळा चेंडू देखील हा खाली राहतोय. तर हॅट्रिक विकेट जरी घेतली तरी देखील चौकार, षटकार, विकेट हॅट्रिक 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते RK अर्थातच रणजितदादा किनी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. कारण दुसऱ्या बाजूला भाव नाहीये संकेत, कारण कोणताही खेळाडू येवो, कोणताही आपण सातत्याने सर्व धर्म समभाव
हे आपल्याला मात्र या ठिकाणी माणुसकीचं नातं म्हणून मी म्हटलं की माणुसकीचं माहेरघर जुचंद्र आहे. जुचंद्र राईट राईट. तसंच किरणदादा माद्रे शाखा प्रमुख यांच्या मार्फत देखील राई संघ जो प्रत्येक गडी बाद करतोय त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यामुळे एकूणच बक्षिसांचा वर्षाव एकूणच या सामन्यामध्ये आपल्याला दिसते. आणि आज जर बघितला अंतिम दिवस आहे एकूणच अंकुश स्मृती चषकाचा, त्यामुळे या गोष्टी मोठ्या प्रमाणात घडणारच. नक्कीच डेफिनेटली. परंतु सॅटिस्फाईड कोणाला मिळेल, कारण ज्या मात्र पुरस्कर्त्याने मात्र ही स्पर्धा भरवली, ज्याचं ध्येय खूप चांगलं होतं की मात्र माझ्या भावाच्या नावावर उजाळणारी ही स्पर्धा मात्र पुढे यावी. कारण 12 नोव्हेंबरचा दिवस खूप पाटील कुटुंबावर डोंगराचा मात्र जो दुःखाचा डोंगर होता तो कोसळला गेला आणि तदनंतर कसं सावरायचं हे मिथुनदादा पाटील यांनाच माहिती असेल, म्हणून त्यांनी मात्र आज आपल्या बंधूच्या प्रित्यर्थ काहीतरी यावेळेला आपण पाहतोय की सर्वांनी एकत्रित यावं आणि त्यांना मात्र उजाळा द्यावा, म्हणून अंकुश स्मृती चषक हे टायटल आणलं गेलं. आणि आज 2022चं टायटल खूप रंगमंचावर सुद्धा आपल्याला खूप गाजताना पाहायला मिळतं. सुरेख गोलंदाजी पूर्णपणे मात्र फलंदाजाने यावेळेला जखडवून ठेवलं गेलंय. जेम्स बॉन्ड राय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, आक्रमकता काय असते हे यावेळेला दर्शवत असताना सचिनचं मला पांजूचं षटक आठवतं. तदनंतर जर आपण पाहिलं तर घोडबंदरचं षटक ते आठवतं. आणि सचिन आता मात्र खूप चांगली प्रगती करताना पाहायला मिळतो, कारण पहिला चेंडू खूप वेगवान होता, तदनंतर 5 चेंडू कसे असतील हे मात्र येणारी वेळ दर्शवली जाईल. 30 धावा 30 रन्स. पहिल्या 2 षटकामध्ये प्रमोद जर बघितलं तर 26 धावाची नोंद इथे झाली होती. मात्र त्यानंतर अर्जुन आडेनं जबरदस्त ब्रेक लावलाय धावसंख्येला. साहिलसाठी याला फटकाच मिस झालाय. चेंडू मात्र गली रिजन मध्ये येतोय. जटीन चेंडू उचलेपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एक गोष्ट चांगली घडलंय की स्ट्राईक रोटेट झालंय, कारण स्ट्राईकवर आता येतोय तो म्हणजे ऋषिकेश. दुसरी रात्र कोण विसरणार. एक षटक 22 धावांची गरज. ऋषिकेशनं एकाती विजय मिळवून दिला, तो म्हणजे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला. 11 चेंडू आणि 29 धावांची अफलातून खेळी केली होती. यावेळेला मात्र मिस टायमिंग जरूर झाला होता. कॉन्फिडेंटली फटका नव्हता, मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता ऋषिकेशचा, परंतु बॅटची एज लागते. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय लॉंग स्टॉप रिजनकडे. आणि सचिन यावेळेला खूप चांगली गोलंदाजी करत असताना 32 धावांवर आतापर्यंत 3 फलंदाज झालेत, 3 फलंदाज बाद झालेत. आणि ज्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये 12 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा, 2 षटकांमध्ये 26 आणि तिसऱ्या षटकामध्ये काय घडलं तर फक्त 4 धावा. ज्या 2 षटकांमध्ये न्यूयॉर्क आणि अमेरिकेच्या इमारती होत्या ना, त्या तिसऱ्या षटकांमध्ये धारावीच्या झोपड्या पाहायला मिळाल्या. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला झेल होऊ शकेल. काय जबरदस्त अप्रतिम गुड कॅच ऑफ क्वालिटी. अर्जुन आडे यावेळेला कोणतीही चूक करत नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद, विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. त्यासाठी जर बघितलं तर मी निश्चितच काही नावं नक्की घेईन. सन्माननीय जगन्नाथ मात्रे टांडेल साहेब असो किंवा शाखा प्रमुख सन्माननीय किरणदादा मात्रे असो, त्यांच्या मार्फत संपूर्ण मंडप व्यवस्था आणि लाईटची व्यवस्था प्रोव्हाइड करण्यात आले. आणखीन एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे द ग्रेट मराठाचे संस्थापक सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्या मार्फत प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि एकूणच 50,000 रुपये कॅश रोख देणगी इथे देण्यात आलेली आहे. आणखीन एक महत्त्वपूर्ण नाव ते म्हणजे RK म्हणजे रणजित किणी, RK एंटरप्राइजेसचे ओनर यांच्या मार्फत देखील या कार्यक्रमासाठी 21,000 रुपयाची रोख देणगी आलेली आहे. त्यांचं खूप खूप आभार. हरिहर पाटील यांचं आगमन होतंय. श्री चंडिका देवी न्यासचे अध्यक्ष हरिहर पाटील यांचं आगमन झालंय. आणि मागच्याच काही दिवसापूर्वी आपण कार्यक्रम पाहिलात. 101 रुपयात विवाह सोहळा. मागची 16 वर्ष सातत्याने श्री चंडिका देवी न्यासच्या माध्यमातून ही कामगिरी होते. थँक्यू व्हेरी मच हरिहर पाटील, तुम्ही आलात, तुमचं खूप खूप स्वागत आहे. यावेळेला ऑन साईडला चेंडूला टॅप केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, फ्लॅट थ्रो दिला जातोय. थ्रो मात्र गॅदर करू शकलं नाही. या 2 धावा इथे मिळतील. संघाची धावसंख्या पुढे सरकते 35 वर. प्रमोद, एकंदरीत चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 धावा, सिंगल डबल. खूप महत्व देत आहेत दोन्ही फलंदाज. ऋषिकेशला माहिती आहे 4 चेंडूमध्ये मी एकच धाव केले. अजय एका साईडला चान्स घेईल यात काही शंका नाही आहे, परंतु गोलंदाज सचिनचं मी कौतुक करेन. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने मात्र जाऊन चेंडू आदळतोय पायावर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी फेकीपर्यंत सॅक्रिफाईस
म्हणण्यापेक्षा शेवटच्या चेंडूवर जेवढ्या धावा येतील तेवढ्या खूप महत्त्वाच्या होत्या आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर एक धाव येते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 धावा. पहा 2 षटकांमध्ये 26 धावा आल्यानंतर असं वाटलं की 2 षटकांमध्ये 24 ते 25 धावा येऊ शकतील, परंतु हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडूच शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये आणि त्याकरता या वेळेला 2 षटकांमध्ये जी प्रगती केली, 2 षटकांमध्ये धावांवर लगाम लावला, वाखाणे जोगे, अर्जुन आडे आणि सचिन पाटील यांचं मी जेवढं कौतुक करेन तेवढं कमीच आहे. धावसंख्या 36 37 धावांचं लक्ष यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट. आदरणीय सन्मान्य विजय शेठ गोविंद पाटील साहेब या ठिकाणी रजा घेत आहेत. खूप चांगलं व्यक्तिमत्व. कारण जेव्हा जेव्हा विजय शेठ गोविंद पाटील यांना मी पाहतो ना तेव्हा आमच्या आडणे गावाची आठवण येते. सातत्याने पाणी आणि पाण्याची व्यवस्था करणारं एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं खूप खूप धन्यवाद. चला श्री गणेश स्पोर्ट्स विरार कॅप्टन विवेकला विनंती करतोय, विवेक लवकर आहे. आपण बघतोय द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसई बचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. विवेक, श्री गणेश स्पोर्ट्स विरार कॅप्टन लवकर ये. आता लगेच आम्ही नाणेफेक करतोय. आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होते. चेतन नवनीत पाटील, कैवल्य बंधू आणि जितेश यांना देखील विनंती करतोय की लवकर संपर्क साधा. इनिंग इथे संपलंय. धावसंख्या आपण बघतोय 4 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावांचं लक्ष आहे जेम्स बॉन्ड राई संघाला. पुढचा सामना तुमच्या समोर असेल श्री गणेश स्पोर्ट्स विरार वर्सेस द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसई ब. हा निश्चितच एक महत्वपूर्ण सामना 19 स्पर्धेत तुमच्या समोर असेल. तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. 37 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय आणि 37 धावांचं लक्ष कशा पद्धतीने कशा रीतीने पूर्ण केलं जाईल याचं धावतं तर वर्णन घेऊन येणार आहे. त्या अगोदर मी विनंती करेन मनीष पाटील यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस या ठिकाणी करण्यासाठी लक्षात घ्या. यावेळेला रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. हा सब्जेक्टच मात्र या स्पर्धेमध्ये आपण काढून टाकलेला आहे. रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. जर कुशल मुवमेंट असेल, कुशल सिच्युएशन असेल, पंचांना जर आढळलं की खूपच मात्र क्रुशल मुवमेंट असेल तर पंच मात्र या ठिकाणी आम्हाला थर्ड अंपायर रेफर करतील. त्याच वेळेला फक्त रिव्ह्यू मिळेल. परंतु पंचांना कोणत्याही प्रकारची मागणी करू नका की आम्हाला रिव्ह्यू हवाय, कारण रिव्ह्यू हा मात्र सब्जेक्ट या स्पर्धेतून डिक्शनरीमधून या स्पर्धेकरिता काढून टाकलेला आहे. लक्षात घ्यायचं आहे. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मिस्टर मनीष पाटील त्या ठिकाणी जॉईंट आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रमोद शिक्षके, धन्यवाद संकेतजी पाटील. सन्माननीय हरिहर पाटील साहेबांना विनंती असेल आपण यायचे आमच्या टॉस बॉक्समध्ये. साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया केली जाईल. एका बाजू असेल द ग्रेट मराठा स्वयं 11 गोरसई बी आणि एका बाजू असेल श्री गणेश विरार पण आहे संघ कांदिवलीचा. त्यांचे स्पॅकर जे आहेत पुरस्कर्ते ते विरारचे आहेत आणि आवडतो ते सांगतात की तोच नाव आलं म्हणजे श्री गणेश विरार. खूप साऱ्या प्रेक्षकांचा मात्र संभ्रम होतो की संघ नक्की कुठला आहे, कारण हे संघामध्ये ग्लेन वेती, विवेक आहे. चला सन्माननीय आपण हरिहर पाटील आहेत, किरणजी म्हात्रे आहेत, त्यानंतर मंगेशजी चव्हाण आहेत, त्रिमूर्ती. सर आपण मध्ये यायचंय आणि 2 कॅप्टन साईडला असतील प्लीज. एका बाजूस हेड, एका बाजूस टेल. स्पिन दी कॉइन प्लीज. येस सर. हेड कॉल केलाय स्वयं 11 गोरसई बी. टेल नाणेफेक जिंकलेली आहे श्री गणेश विरार या संघाने. शुभेच्छांचा स्वीकार केला जातोय आणि मी पुन्हा एकदा पाहुण्यांना विनंती करतो की आपण लगेचच व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सामना 4 षटकांचा असणार आहे. तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण इतना ही मिलेगा. 4च ओव्हर असणार आहे. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. कालची रात्र कशी झाली? कारण जबरदस्त फाईट मला पाहायला मिळाली, कारण खूप चांगला एन्जॉयमेंट झालेलं आहे. खूप चांगली नाईट होती. खूप चांगलं परफॉर्मन्स झालं टीमकडून. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही फील्डमध्ये चांगलं परफॉर्म केलं. होप की आज पण तसंच परफॉर्म करायचा प्रयत्न करू. चला आपल्याकडे वेळ कमी. नाणेफेक जिंकले श्री गणेश विरार या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि स्वयं 11 द ग्रेट मराठा गोरसई बी संघाला करायची आहे फलंदाजी. जाऊया पण एकदा कॉमेडी बॉक्सच्या दिशेने सज्ज असतील अक्षयजी साठव.
गेम ऑन होतोय. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू फेकला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. जिंकण्याकरता टार्गेट सेट केलंय 37. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू बॅटची हलकीशी एज घेते. शॉट फायनली रिझर्व मध्ये चेंडू निघून जातोय. एका धावेने श्री गणेशा केला जातोय. जेम्स बॉन्ड राई या संघाच्या माध्यमातून एका साईडला प्रफुल्ल भोईर याच्या बॅटमधून एक धाव येते, एका साईडला प्रशांत. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर अप्रतिम खेळी झाल्या या स्पर्धेमध्ये. प्रफुल्ल भोईर याचं कौतुक करेन. प्रफुल्ल पाटील 33 धावा आतापर्यंत खेळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी जोराने मारण्याचा प्रयत्न होता. एकाच धावेंवर सॅटिस्फाईड. बॅटची एज लागते. आडव्या बॅटने खेळायचा होता एक धाव. फलकावरती 2 चेंडू 2 धावा. TCP लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतात. यस जॉईन झालेत मनीष पाटील सर. जबरदस्त हा कॉन्टेस्ट रंगणार आहेच. सहजासहजी विजय तर नोंदवला जाणार नाहीये या सामन्यामध्ये. फुल टॉस बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह केलाय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी हिरेन बॉलला स्टॉप करेल तोपर्यंत मी इथे ही एक धाव. पहिल्या डावामध्ये धुवाधार फलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये झाली होती, पण त्यानंतर नियंत्रण गोलंदाजाचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर धावांचा वेग मंदावला आणि 37 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि त्या लक्षाचा पाठलाग धावा आहेत बिनबाद 3. जेम्स बॉन्ड राई संघाचा विचार केला तर नायगाव परिसरामध्ये चंद्रपडाच्या मैदानावर 2012 ते 2016 पर्यंत अधिराज्य श्री सिद्धिविनायक चषकामध्ये गाजवलं. यावेळी केहल राहुल कॉपीयुग स्टाईल मध्ये हा फटका टोलावला गेला. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषी पार. दर्जेदार चौकार. वी कॅन से नो लुक शॉट, कारण जबरदस्त फॉलो थ्रू या स्ट्रोकचा पाहायला मिळाला. जवळपास हा स्लॉक केला होता बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे जायसाठी आणि हा जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन तो आत्मविश्वास प्रशांतचा पाहायला मिळाला आहे आणि जवळपास 250च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. 5 वर धावसंख्या जेम्स बॉन्ड राईची 7. 5वा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबलिंग आणि आखो इशारा बघता बघता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट हे गरजेचं आहे आणि तेच पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंमध्ये. 2 धावेने धावपळक पुढे आलेत. 5 चेंडू 9 धावा. बघा, मैदानाच्या आतमध्ये जर गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला मोजावी लागेल. या ठिकाणी चुकलेलं क्षेत्ररक्षण आणि फायदा होतोय जेम्स बॉन्ड राई या संघाचा. बिनबाद 9 धावा अशी धावसंख्या. शेवटचा बॉल शिल्लक असेल. प्रशांत खूप चांगल्या लयीमध्ये पाहायला मिळतोय या पहिल्या षटकामध्ये. लास्ट बॉल पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर रिझनला क्षेत्ररक्षण करेल. एकच धाव. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. फलकावरती धावा आहेत 10. तर या ठिकाणी पण विशेष सन्मान करणार आहोत. मी उषाताईंना विनंती करतोय, आपण सर्व महिलांचा सन्मान करायचा आहे. मी उषाताई यांना विनंती करतोय आपण यायचंय पुढे आणि या ठिकाणी सर्व महिला आघाडी विराजमान आहेत त्या सर्व महिलांचा एकत्रित सन्मान करायचा आहे उषाताई यांच्या शुभ हस्ते. रेश्मा अत्तार शाखा संघटक आहेत. रेखा गजधाने आहेत. पिंकी मॅडम आहेत. तसेच इतर महिला आहेत आणि रेश्मा अत्तार मॅडम यांची आज अॅनिव्हर्सरी आहे. त्यांना देऊया आपण. आणि उषा मात्र मॅडम तुमची सुद्धा आज अॅनिव्हर्सरी आहे. आज मात्र तो वेळ त्यांनी या क्रिकेट स्पर्धेला दिलेला आहे. उषाताई तुमचं देखील मनपूर्वक कौतुक असायला हवं, कारण परिवाराला वेळ देण्याऐवजी त्यांनी मात्र या व्यासपीठाला वेळ दिलेला आहे. किरण दादा देखील तितकंच कौतुक. त्यांनी देखील हा अंतिम दिवस व्यासपीठावर साजरा करण्याचा निर्णय केला, म्हणजे या स्पर्धेचा अंतिम दिवस. आणि लग्न वाढदिवस उद्या ते कदाचित साजरा करतील. आज हळद आहे तर ताई सांगतात आज हळद आहेत आणि उद्या मात्र सोहळा साजरा केला जाईल. पण खरंच आवश्यक आहे ही पार्टनरशिप, परिवारातली ही पार्टनरशिप आणि अजून कित्येक वर्षांसाठी ती पार्टनरशिप निभावली जाणार आहे किरण दादा आणि उषाताईंच्या माध्यमातून. धावसंख्या एका षटकाचा मात्र 10 धावा झालेल्या आहेत. व्यासपीठावर सर्व महिला आघाडींचा विशेष सन्मान उषाताई यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. सर्व महिलांचा आदर करणं आपलं परम कर्तव्य. पवारची पावर पाहायला मिळाली. टॉपॅच घेतलाय. बॉल जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. विकेट डाऊन.
या ठिकाणी पाहायला मिळते. कारण पुरुष प्रधान हा देश आहे असं नाहीये, तर महिलांनी देखील तितकंच सक्रिय राजकारण समाजकारण केले असं आपण नेहमीच पाहत असतो. आणि या जुचंद्र परिसरामध्ये देखील महिलांचा तितकाच सिंहाचा वाटा आहे विकासासाठी, आणि त्यासाठी मात्र प्रत्येक महिलांचं समर्थन आणि प्रत्येक महिलांचा आदर करणं आमचं कर्तव्य, आणि तो व्यासपीठावर केला जातोय. या ठिकाणी NP स्पोर्ट्सचे प्रवीण वारे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 1500 रुपयाचं रोख बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. रोहनजी पाटील बहुजन विकास आघाडी युवा अध्यक्ष जुचंद्र यांच्या माध्यमातून देखील गोलंदाजासाठी पारितोषिक लावलं जाते. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. सामन्यामध्ये चुरस वाढली आहे, कारण सामना सुरू होण्याच्या अगोदरच एक जबरदस्त ती फाईट पाहायला मिळाली आहे. ते बॉडी लँग्वेज मात्र दोन्ही टीमची पॉझिटिव्ह आहे. जिंकायचाच आहे हा आवेश आहे. पाहूया सामना जिंकेल करून, कारण मात्र असं वाटते अक्षयजी फायनलच्या अगोदरची फायनल जेम्स बॉन्ड राई वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव या दोन संघादरम्यान महत्वाचा मॅच आहे, कारण की दोन्ही संघांना माहिती आहे या स्पर्धेच्या माध्यमातून कशा प्रकारे खेळी करायचे. 37चं टार्गेट सेट केलंय. 10 धावा, एक चेंडू फेकून झालाय. प्रफुल्ल द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेअर ऑफ जेम्स बॉन्ड राई प्लेइंग 11, आणि त्याच्या वतीने नेहमीच चांगलं क्रिकेट आणि एक शांत संयमी क्रिकेट आणि तितकंच अग्रेसिव्ह क्रिकेट आपण कित्येक वर्षांपासून पाहत आहोत. जतीनला संधी मिळते जो स्ट्राईक एडला. पाहूया जतीनच्या वतीने कशा पद्धतीने खेळ केला जातो. पण तुर्तास जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी प्रणय पवारची पाहायला मिळालेली आहे. एक पेस बॉलर आहे, राईट आर्म राऊंड स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळतोय. जतीन अँगलचा वापर करतोय. 17 चेंडू 27 धाव्यांची गरज. मिस टायमिंग फटका आहे. यावेळी 2-2 क्षेत्ररक्षक. चेंडूच्या मागे तू घेऊ की मी घेऊ, आणि आतापर्यंत हा झेल सुटला गेला. एका धावेने धावपळक पुढे आल्यात 11 या धावसंख्येवर. कॅच छुटा दिल तुटा. सन्माननीय हेमंतजी वर्तक यांच्या वतीनं अंकुश फाउंडेशनला रोख रक्कम 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य प्राप्त झाले. धन्यवाद हेमंतजी वर्तक या सपोर्ट बद्दल. या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. हे सर्व मित्रमंडळी एकमेकांना सहकार्य करतात, खूप बरं वाटते, आणि जुचंद्र परिसर त्याचमुळे ओळखला जातो. 11 धावा, एक गडी बाद, 2 चेंडू फेकून झाले. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना फलकावरती धावा आहेत 11. सन्मान्य सुधाकरजी घाटाळ यांच्या वतीने बक्षीस आलेले आहे. लगाताच्या 3 बॉलवर 3 षटकात ठोकले तर 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी घाटाळ साहेबांकडून आलेलं आहे. आणि सन्मान्य हेमंत वर्तक यांच्याकडून या मंडळाला रोख रक्कम 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. पुढचा चेंडू आता मात्र चांगला कट केला जातो. चेंडूला इंटू द गॅप मधून 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जात आहेत. मिड ऑफ रिझनला मात्र फंबल होत आहे. तिथपर्यंत 2 धावेला 3 धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे, आणि 3 धावेने धावपळक पुढे आलंय. ते म्हणजेच 14च्या घरामध्ये. चांगला फटका. सुरुवातीला तर मेहनत केली होती प्रणयने, चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या बरोबर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, पण या 3 धावा देखील तितकाच महत्वाच्या जेम्स बॉन्ड राई संघासाठी. कारण 4 नाही आल्या तरी चालतील, 6 नाही आल्या तरी चालेल, प्रत्येक बॉलवर धावा आल्या पाहिजेत. किरण म्हात्रे सरांचं आज अॅनिव्हर्सरी आहे, तरी देखील त्यांनी हा वेळ ऑर्गनायझिंगला दिलेला आहे, त्याबद्दल तुमचं देखील तितकंच कौतुक आहे. आणि नेहमीच जेव्हा क्रिकेटचा घटक तो समोर येतो, किरणदादा म्हात्रे यांचं नेहमीच चांगलं नेतृत्व आणि तितकं चांगलं मार्गदर्शन त्यांचं नेहमीच मिळालेलं आहे. आणि या टुर्नामेंटसाठी त्यांचं देखील भरीव मार्गदर्शन. डाऊन टू विकेट, ऑन साइडला क्रॉस बेटेड फुल स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे. बॉल खाली येतो, जजमेंट घेतोय, कॅच कॅरी केली जाते, आणि अशा पद्धतीने फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. जतीन बॅक टू पॅव्हेलियन. वरची पॉवर दिसते मैदानाच्या आतमध्ये, कारण की पहिल्या चेंडूवर गडीबाद, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडूवरती 3 धाव, आणि चौथ्या चेंडूवरती गडीबाद. 4 चेंडू फेकून झाले. त्या षटकातील 4 धावा खर्च केल्यात आणि 2 गडीबाद केल्या. प्रणय पवारची पॉवर दिसते गोलंदाजी करत असताना. बघा, डाव सुरू होण्याच्या अगोदरच मी तो उल्लेख केला होता की हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचणार आहे, कारण दोन्ही संघाची बॉडी लँग्वेज तशी पॉझिटिव्ह आहे आणि दोन्ही संघांना जिंकायचंच आहे, आणि तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या षटकामध्ये आतापर्यंत प्रणयचा विचार केला तर 4 धावा खर्च करून 2 प्राइसलेस विकेट मिळवलेला आहे, आणि एक इकॉनॉमिकल बॉलर म्हणून तो उदयास आला. गेल्या 5 ते 6 वर्षापासून जो ओम ब्रह्मदेव गोडदेवचा एक हिस्सा आहे, आणि आता मात्र त्याने आपला दर्जा प्रस्थापित केलेला आहे. पण मैदानाच्या आतमध्ये अजय, ज्याने या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे, तर पाहिलं 8 बॉल्समध्ये 25 धावा एकाच सामन्यामध्ये त्याने कुटलेला आहे, आणि त्याचमुळे पुन्हा एकदा तो विश्वास या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये सिद्ध करेल का? लेट्स सी अजय.
सन्माननीय मुजावर अख्तर यांचा देखील या ठिकाणी सनी भोईर यांच्या वतीने आपण सन्मान करणार आहोत. मुजावर अख्तर साहेबांचा विशेष सन्मान आपण सनी भोईर यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. एकूण एक प्रत्येक मान्यवरांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान करणं आमचं परम कर्तव्य. मुजावर अख्तर साहेबांचा विशेष सन्मान. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये रोहनजी पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा यावेळी प्रफुल्ल पाटीलला माहिती आहे की गेम चालणं गरजेचं आहे आणि सिंगल डबल आणि स्ट्राईक रोटेट देखील केली जाते. एका धावेने धावफलक 15 धावा फलकावरती, 5 चेंडू 15 धावा. बघा, जबाबदारीची जाणीव असून चालणार नाही. जबाबदारी पूर्ण करण्याची कुवत तुमच्याकडे असायला हवी आणि आता ती पाहूया. आतापर्यंत प्रणयने सिद्ध केलेले आहे, पण आता अजय यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण त्याचा स्टान्स बघा, किती अग्रेसिव्ह स्टान्स आहे फ्रॉम द डे वन. त्याच्या वतीने जबरदस्त खेळ पाहायला मिळालेला आहे. हार्ड हिटर बॅटर आहे आणि त्याची बॅट लागली तर मोठे फटके येतील. यावेळी मात्र चांगला स्टान्स पाहायला मिळतोय. इंटू द गॅप मधून हा चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव, स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होते. 2 ओव्हरची झाले समाप्ती. फलकावरती धावा 16 धावा, 2 गडी बाद. 16 धावा फलंदाजी करत असताना जेम्स बॉन्ड राई हा संघ. 12 बॉल्समध्ये 21 धावांची गरज आहे. हा सामना मात्र दोन्ही संघांसाठी सोपा नाही आहे. शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये जर चुरस वाढली तरच मात्र ती एन्जॉयमेंट प्रेक्षकांना घेता येते. पाहूया या ठिकाणी कुठल्या संघाचा समर्थक आनंदाने मैदान सोडेल आणि कुठल्या संघाचा समर्थक नाराज होईल, कारण दोन्ही संघाचे प्रचंड चाहते समर्थक या स्पर्धेचा आनंद ऑनलाईन आणि ऑफलाईन घेत आहेत. त्या सर्व समर्थकांचा तसेच ही स्पर्धा जी निहाळत आहेत त्या सर्वांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. देऊया HM साऊंड अँड लाईट संधी आणि त्यानंतर येऊया चर्चेसाठी अक्षय साठप यांच्यासोबत. खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनं जेम्स बॉन्ड राई संघाची धावसंख्या 2 गडी बाद, 16 स्ट्राईकवर. अजय नवीन बॉलर बॉलिंग टाकत तुम्हाला प्रणय पाहायला मिळणार आहे. 12 बॉल्समध्ये 21 धावांची गरज. एक बॉल महत्वाचा, एक धाव महत्वाचे, एक क्षण महत्वाचा आणि पाहूया तो क्षण आपल्या नावावर कुठला संघ करणार आहे. बॉलिंग मार्फत पंचाच्या डावीकडून साहिल सज्ज होतोय. हवेत आहे बॉल, मिस टाइम स्ट्रोक. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहे, उलट दिशेने फॉलोथ्रूमध्ये झेल करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी साहिलचा प्रयत्न फसतोय. त्या ठिकाणी दुसऱ्या धाव घेऊन जावी का? डिरेक्ट हिट पॉसिबल होतं, पण मात्र त्या ठिकाणी व्यवस्थित थ्रो कंप्लीट करता आला नाहीये आणि त्याचमुळे या 2 धावा बोनसच्या स्वरूपात मिळत आहेत. टीम जेम्स बॉन्ड राईला 2ची वाढ, धावसंख्या 2 गडी बाद 18. नक्कीच धावा येताना दिसतात, कारण की मिसफील्ड भरपूर होताना दिसते. 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 19 धावांची गरज. एक धाव वाचवणं गरजेचं आहे आणि ते या ठिकाणी पाहायला मिळते. बघा, मोक्याचा क्षण आहे आणि हा मोक्याचा क्षण आपल्या नावावर करण्यासाठी प्रत्येक खेळाडू आतुर झालेला असतो, कारण प्रत्येक खेळाडूला हवी आहे प्रसिद्धी. आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये प्रसिद्ध कोण होईल पाहूया, कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आणि मीरा भाईंदर परिसरातील सर्वोत्तम संघ म्हणून गणले जातात. साहिल पाटील बॉलिंग मार्फत तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस उजव्या स्टंपच्या बाहेरचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण मात्र कंट्रोल चुकलाय खांद्यावरचा आणि बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप आणि नियंत्रणरेषा ओलांडतोय. मिथे वाईड बॉलची 1 धाव धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 गडी बाद 19 धावा. जिंकण्यासाठी 11 बॉल्स 18 धावांची गरज. 18 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 11 बॉल्स. आपण पाहताय शिवसेना युवा सेना पुरस्कृत अंकुश फाउंडेशन जूचंद्र आयोजित अंकुश स्मृती चषक 2022. मुख्य आयोजक आहेत सन्माननीय मिथुनजी सतीश पाटील. जबरदस्त रजनी क्रिकेटचा थरार. हा दिवस 4था आणि अंतिम दिवस आजच्या दिवसातच अंतिम सामना आणि बक्षीस समारंभ पूर्ण केला जाईल. साहिल ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर असेल अजय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. आव देखाना ताव, मला हवे माझ्या संघासाठी धाव. या तत्वावर अजयचा खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. शॉट ऑफ गुड लेन. तपापल्यानं थोडासा राईज होतोय आणि त्या बॉलला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. खूप कमी चान्स असतात स्ट्रोक एक्झिक्यूट होण्याचे, कारण बॅटचा फेस तितकासा ओपन होत नाही क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळताना. नक्कीच क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि ते गोलंदाजाने ओळखलं होतं. त्याच अनुषंगाने चांगली गोलंदाजी होते. स्टंपच्या वरून चेंडू निघून जातोय. चांगला बॉल पुढ्यात ठेवण्यात आला होता. ब्लॉक हॉल डिलिव्हरी आणि त्या बॉलात सुद्धा हायर बॅकलिपने खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचं कनेक्शन होत नाहीये. जबरदस्त बॉलिंग. अफलातून गोलंदाजी या ठिकाणी साहिलची पाहायला मिळते. अनुभव कमी आहे, पण मात्र सामना जिंकायचंय हे स्वप्न त्याने उराशी बाळगलं आणि त्याचमुळे जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत साहिलची पाहायला मिळाली. 9 चेंडू 18 धावांची गरज. 9 चेंडू आणि जिंकण्याकरता 18 धावांची गरज. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट येताना दिसते पुन्हा एकदा.
ट्विस्ट आलाय आणि सामना सुपर हिट सुद्धा होतोय. फुल टॉस बॉल होता, स्वतःला ब्लॉक करून घेतलंय अजयने आणि हा तोच अजय आहे का जो आम्ही परवाच्या दिवशी पाहिला होता, ज्याने मात्र रितेश गंगीकरला अक्षरशः नाकी 9 आणून सोडले होते. आणि आता मात्र साहिलला खेळताना मात्र तो प्रॉमिसिंग अटेम्प्ट पाहायला मिळत नाहीये अजयचा. आणि आता अजयचा आपण खेळ पाहिला तर 5 बॉल्समध्ये त्याने फक्त 3 धावा बनवलेले आहेत. आणि प्रफुल्ल खूप वेळापासून बघ्याची भूमिका घेतोय. 4 बॉल्समध्ये त्याने 6 धावा बनवले. जिंकण्यासाठी 8 बॉल्स 18 धावांची गरज. दुसऱ्या दिवशी विचार केला तर 8 चेंडूमध्ये 25 धावा करणारा हा खेळाडू या क्षणाला मात्र त्याला रोखून ठेवलंय. त्याचं कारण म्हणजे साहिलची दमदार गोलंदाजी. सन्माननीय मिलन भगत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय मिलन भगत साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. 8 बॉल्स 18 धावांची गरज. 8 बॉल 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. बघा प्रत्येक दिवस चांगला नसतो पण प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी चांगलं असते. शोधणं तुमचं काम आहे. रोहन पटेल यांच्याकडून विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस. पुन्हा एकदा काय बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते. एक जबरदस्त एकाग्रता प्रत्येक बॉलवर पाहायला मिळालेली आहे साहिलची. आणि साहिलने दाखवून दिलंय की अनुभव तुमच्याकडे नसला तरी चालेल पण तुमच्याकडे जिद्द चिकाटी मेहनत असायला पाहिजे. आतापर्यंत इक्वेशनचा विचार केला 7 बॉल्समध्ये 18 धावांची गरज. 7 बॉल्स 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम जेम्स बॉन्ड राई. दुसऱ्या दिवशी केला असाच मॅच झाला होता. गेलेला मॅच मात्र जिंकून दिला होता अजय पाटीलने आणि आज देखील तेच करेल का हा प्रश्न समोर आलाय. 7-18 मी करू शकतोय हाच अट्टहास अजयला विजय करून देऊ शकते. स्ट्रोक चांगला आहे पण त्या ठिकाणी घाई झाली होती थोडीशी पण मात्र अटेम्प्ट चांगला होता. बॉल तर सीमारेषेच्या पलीकडे जातोय. पंचांचा अधिकृत इशारा काय येतोय ते लेट आपण विचारूया कारण खूप क्लोज कॉल होता. आणि या मिळतील एकूण 4 धावा. प्रयत्न चांगला होता, थोडी घाई झाली हे मान्य करायला हवं. या 4 धावांच्या वाढीत धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 23 धावा. आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 14 धावांची आणि बॉल शिल्लक असेल 6. 6 बॉल 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. रिप्ले पाहतोय या अटेम्प्ट तर प्रॉमिसिंग होता पण मात्र थोडी घाई झाली आणि त्याचमुळे पुन्हा एकदा मागे जाताना कॅच अटेम्प्ट झाला. आणि राई संघाचं कौतुक करायला हवं. त्यांनी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलेलं आहे आणि त्यांनी दर्शवलं की हा चौकार आहे. ही भावना खूप महत्वाची आहे कारण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही प्रतिद्वंद्वी असला तरी देखील मैदानाच्या बाहेर तुम्ही एकमेकाचे जीवाभावाचे मित्र आहात. आणि ते प्रदर्शन जेम्स बॉन्ड राई संघाच्या सर्व समर्थकांनी खेळाडूंनी दाखवलेलं आहे. धन्यवाद जेम्स बॉन्ड राई. दुसऱ्या दिवशीचा लास्ट मॅच आठवतोय जेव्हा 13 धाव्यांची गरज होती जेम्स बॉन्ड राईस संघाला आणि त्या धावा चेस केल्या होत्या. आणि आता देखील त्याच पद्धतीचा सामना पाहायला मिळतोय. 14 धाव्यांची गरज. आता फिरकीपटू नितीन वारे यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि डिफेंड करायच्या आहेत नितीनला 14 धावा. आणि स्ट्राईकवर बॅटर असेल द मोस्ट एक्सपिरियन्स बॅटर ऑफ जेम्स बॉन्ड राई प्रफुल्ल. कॉन्टेस्ट मात्र आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेला आहे कारण आपण पाहिलं तर मला तो सामना आठवतोय स्वयंभू पायगाव वर्सेस जेम्स बॉन्ड राही. कारण शेवटच्या षटकामध्ये 22 धावांची गरज असताना अजयने त्या पूर्ण केल्या होत्या. आता फलंदाज बदली झालाय प्रफुल्ल. यावेळी चांगला बॉल होता. बॅट अँड पॅड मधला ड्राईव्ह केलाय. बॉलला बॉल जाईल मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचेल त्या ठिकाणी चूक होते. या क्षणाला मात्र चुका होता कामा नये आणि या 2 धावांवरच थांबलं जाते कारण ही एक चूक तुम्हाला पराभवाच्या छायेत घेऊन जाऊ शकते आणि कदाचित ते तुम्हाला मान्य नसेल. या मिनिटात 2 धावा धावसंख्या पोहोचते 25 वर. जिंकण्यासाठी 5 बॉल्स 12ची गरज. गोडदेव संघाला धावा वाचवाव्या लागतील आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट जेम्स बॉन्ड राईस संघाला ठेवावं लागेल. 5 चेंडू 12 धावा. मॅच मात्र या ठिकाणी जे प्रेक्षकांना हवं असतं त्या पद्धतीचा मॅच पाहायला मिळतोय. नाही जमणार एकदा करून पहा. पहिल्यांदा अपयश येईल पण मात्र तुम्ही यशस्वी नक्की व्हाल आणि त्याचमुळे ते प्रयत्न दोन्ही संघाला करावे लागणार आहे. तुर्तास आताच्या घडीला पाहिलं तर जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाची पाहायला मिळाली. नितीन वारे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर असेल प्रफुल्ल. स्लो या ठिकाणी जबरदस्त लेग ब्रेक स्लोवर वन हाताळला गेला होता आणि हे व्हेरिएशन तुमच्याकडे असायला हवं. वैविध्यपूर्ण गोलंदाजी आता नितीन वारे यांची पाहायला मिळालेली आहे. पहिला बॉल ब्लॉक होल त्यानंतर शॉर्ट ऑफ गुड लेन आणि त्याला वळण दिलं आहे. अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये शेअर केला. मात्र प्रफुल्ल पाटीलकडे देखील एक्सपिरियन्स भरपूर आहे. नेक्स्ट बॉल बघूया. कित्येक वेळा 6 बॉल 6 6 प्रफुल्ल पाटीलच्या नावावर.
आणि यावेळेस स्ट्रोक प्रॉमिसिंग आहे. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हिरेन जबरदस्त एफर्ट करतोय, पूर्णपणे झोकून देतोय आपलं क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं व्हावं यासाठी आणि आपल्या संघासाठी त्याने 2 धावा वाचवल्या आहेत. टाळ्या होत्या आहेत त्या ठिकाणी हिरेनच्या एफर्टसाठी, पण टाळ्या ओव्हायला हव्यात त्या म्हणजे प्रफुलच्या बॅटिंगसाठी, कारण प्रॉमिसिंग स्ट्रोक प्रफुलच्या बॅटमधून सुद्धा येत आहेत. आता गरज आहे 3 बॉल्समध्ये 10 धावांची. 3 चेंडू 10 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच रंगलाय आणि हा चेंडू देखील महत्वाचा असेल. आता प्रफुल्लचे इरादे काय असतील, एखादा मोठा फटका आला तर नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक होईल आणि गोलंदाजाने मात्र निर्धाव चेंडू जर हाताळला तर पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाजचा. यावेळेस पुन्हा एकदा यष्टीरक्षक पीट होतोय. दरम्यान एक धाव तो पळून पूर्ण केलेली आहे. ती कशी, तर ती असेल लेग बायची आणि ही एक धाव लेग बायची आपण ऍड करणार आहोत. धावफलक धावसंख्या 2 पोहोचते 27 वर. बघा दोन्ही संघासाठी एवढं सांगेन, ज्याला धडपड करायला जमते त्याच्या समोर परिस्थिती सुद्धा नमते. पाहूया आता कुठल्या संघाची धडपड विजयाच्या दिशेने जाते. जेम्स बॉन्ड राई की ओम ब्रह्मदेव गोडदेव. 2 बॉल्समध्ये 9 धावांची गरज. कंपल्सरी चेस. 2 balls 9 runs required to win. मॅच क्रुशियल आहे. या बॉलवर धावा येणं खूप जास्त गरजेचं होऊन बसलेलं आहे जेम्स बॉन्ड राई संघासाठी. कमीत कमी 3 धावा तर या बॉलवर आल्याच पाहिजे, कारण कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा प्रमुख नियम आहे. कॅपॅसिटी आहे अजयकडे, कारण ते या स्पर्धेमध्ये अजयने दाखवून दिलेलं आहे. 2 balls 9ची गरज. पुन्हा एकदा सामना थोडासा लांबतोय, थोडासा थांबतोय, कारण प्रत्येक जण हा क्षण अनुभवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेला आहे. प्रत्येक जणाला आपलं 100% योगदान द्यायचं आहे आणि या ठिकाणी मात्र तो चुरस, ती रफ अँड टफ कॉन्टेस्ट जी अपेक्षित होती ती मैदानाच्या आतमध्ये रंगते. दोन्ही संघांना देऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून तसेच अंकुश फाउंडेशन जुचंद्र कडून मनपूर्वक शुभेच्छा. 2 balls 9 धावांची गरज. जेम्स बॉन्ड राई 2 गडी बाद 28 धावा. जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाची पाहायला मिळाले. पाहूया पुढच्या बॉलवर अजयला हा थोडंसं डिस्ट्रॅक्शन होते, कारण ह्या बाबी लक्षात घेण्यासारख्या आहेत की मैदानाच्या बाहेर नक्की काय चाललंय आणि या गोष्टी देखील विचाराधीन घेताना मात्र अजय देखील थोडासा वेळ घेतोय, कारण वेळ आणि खेळ या दोन्ही गोष्टी आता महत्वाच्या आहेत. 2 balls 9ची गरज. Two ball 9 runs required to win. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला फ्लिक केलंय, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. धुवाधार असरदार जेम्स बॉन्ड राई साठी अजयचा हा दर्जेदार षटकार. मध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा प्रमुख नियम आहे. अक्षयजी, विजयाच्या अगोदर आनंद साजरा करणं आणि पराभवाच्या अगोदर दुःख व्यक्त करणं हे कदाचित चुकीचं ठरेल. दोन्ही संघ समान नावामध्ये स्वार आहेत. पाहूया कुठला संघ जिंकतोय. 1 ball 3ची गरज. 50-50 बॅटल आता पाहायला मिळतंय. 1 चेंडू 3 धावा आणि काय मॅच पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट या जुचंद्र नगरीमध्ये. आता यावेळी कोणाचा विजय होईल? एका साईडला जेम्स बॉन्ड राई, एका साईडला ओम ब्रह्मदेव गोडदेव. मात्र जर प्रेक्षकांना मॅच आवडला असेल तर जोरदार टाळ्या या मॅच करता. भावेश दवळीकडून बक्षीस आले. जर अजयने मॅच जिंकवली तर 1000 रुपयाचा बक्षीस. टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघासाठी. आणि या ठिकाणी मात्र फिरकीचा जादूगार नितीन वारे ठरतोय आणि सामना जिंकतोय ओम ब्रह्मदेव गोडदेव. कॉंग्रॅच्युलेशन. रोहन पाटील यांच्याकडून दोन्ही बॉलसाठी म्हणजे दोन्ही बॉलर जे साहिल पाटील आणि नितीन वारे दोघांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस रोहित पाटील यांच्याकडून. आपण इकडे अॅनिव्हर्सरी साजरी करणार आहोत. सन्मान